पाहिजे जाऊ दे बाजूला. उद्या आपल्या राज्यात निवडणूक आहे. इलेक्शन आहे भाऊ उद्या. इलेक्शन इलेक्शन मारत आता सध्या मी इंग्लिश चालू केली ना, म्हणजे इंग्लिश वाचायला चालू केलं ना. यांना तुमचं काही खरं वाटत नाही बरं का? आज काय बोलता प्रधानजी? हे कसं आहे ना, जनता आता सिद्धी झाली. बरं लोकांना कळायला लागलं आपल्यापर्यंत आश्वासन आहे आता, पण ते पूर्णच होत नाही. म्हणून आता लोक काय नाही पारदर्शक पद्धतीने मतदान करतात. बरं केलंच पाहिजे पारदर्शकपणे मतदान. आणि आता मतदार नाव नोंदणी झाली पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? बरोबर. मी काय म्हणतो, तर थांबा, राणीचा व्हिडिओ कॉल येऊ राहिला. राणी राहते बाजूला. राणीला नंतर भेटू. बरं. आधी गाडीवर बस. आपल्या राज्यात फेरफटका मारू. चला चला, लय दिवस झाले राज्यात फेरफटकाच मारला नाही. बसू काय? हेल्मेट घातलं काय? तुम्ही घातलं का? घातलं हेल्मेट गाडीत जा आणि जरा हळू गाडी चालवा. चला चला. मी काय म्हणतो मला कसं आहे ना, हेल्मेट घालणं काळाची गरज आहे. बरोबर आहे. समजे काका रपकन मध्ये आले, रपकन गाडी पडली, टपकन डोक्याला लागलं, तुम्ही सगळं विसरले. राणीचं काय होईल? काय होईल? कोण सांभाळी? कोण सांभाळेल राणीला? मी सांभाळी. म्हणजे तुम्ही सांभाळा. चला मग चला. आज लई दिवसांनी सुट्टी भेटली, मस्त एन्जॉय करू. इथं लोक निवडणुकीत मतदान करत असतील आणि आपण इथं मस्त मजा मारतोय, पार्टी करतोय. आणि तुम्हाला माहिती का आपल्या आजच्या पार्टीमध्ये आपले आले कुठून अरे राजाने काल पार्टी नाही दिलं का आपल्याला? पैसे तरीच म्हटलं तुझ्या पाटक्या डोळ्यात चंद्र कसा कसं पण लाईनीमध्ये उभं आणि एवढं उन्हात आलं तर गुडून काय सांग. सुद्धा चक्रांत मतदानाचा दिवस यांना सुट्टीचा दिवस वाटतो. कदाचित माझं एक मत तुम्हाला लहान वाटत असेल, पण हजारोंची संकट घातली ना की परिवर्तनासाठी एक शक्तिशाली शक्ती निर्माण होऊ शकते. अरे आपलं एक मत हा आपला आवाज आहे, कारण आपणच निवडून दिलेल्या नेत्याच्या एका निर्णयावर आपलं पुढचं अख्खं आयुष्य अवलंबून असतं. त्यामुळे योग्य नेता निवडून देणे म्हणजे समजूतदारपणा. आणि बदल घडवायचा असेल ना तर सुरुवात स्वतःपासून करा, म्हणजे बदल घडेल. अरे आयुष्यामध्ये काळीशाही पसरण्यापेक्षा ना या बोटाला लागलेली निळीशाही कधी पण चांगली. 18वं वरीस मतदानाचं. मी मतदान करून माझा हक्क बजावलाय, तुम्ही बजावलाय का? पाहिलं का पोरगी किती हुशार होती. पोरीचं 18 वर्ष कंप्लीट झालेलं आहे आणि पोरीचं नाव मतदार यादीत आहे. म्हणजे पोरीनं मतदान केलंय आणि तिची जबाबदारी पार पाडली. मी काय म्हणतो, त्या सुशिक्षित लोकांच्या काही चपराक मारली या पोरीने. पोरगी खरं बोलली. खरं बोलली. कसं आहे ना, लोकांना मतदानाचा दिवस म्हणजे सुट्टी वाटते. सुट्टी दिवशी जा मजा करा, इकडे जा तिकडे जा करण्यापेक्षा अहो आपला अधिकार आहे, आपला हक्क आहे मतदानाचा. बरोबर आहे. तो बजावणं गरजेचं आहे. बरोबर आहे. लोकांना कळतच नाही. आपलं मतदानाच्या आधी जबाबदारी पार पडा आणि मग बाहेर पडा. बरोबर आहे. म्हणतो चालायचं का अजून? चला ना मग. चला गाडी हळू चालवा जरा. बस नाही का? प्लेस गर्दी दिसते राहुल भाऊ काय नाही भाऊ, हे मतदान करायला आलोय. काय करतोय? 18 वर्ष पूर्ण झाले ना, मतदान यादीमध्ये नाव नोंदलं. एका मोबाईल वरती कारभार केला सगळा. लवकर आलं का त्याच्यावरून? मग काय रपकन झालं. चल गाड्या मतदान करायला जाऊ. मोबाईल वरती नाही का? ए बाबा, त्याच्यावरती नाही होत. चला गाव येते दादा. आजकाल नाही होत ना. अरे लग्नाचं आहे, आज मतदान पण आहे. म्हटलं पहिले मतदान करून घेऊ, नंतर आजचं मतदान आज चुकलं तर पुढच्या 5 वर्षात तक्रार करावं लागेल. त्यामुळे मला पहिले मतदान करून नंतर लग्न करू. बहिणीला पण घेऊन आले का? जोडणी चालू आहे. बहिणी, मतदानाला जोपर्यंत गर्दी तोपर्यंत एखादा उखाणा होऊन जाऊ दे की इकडं. जाऊ द्या. असं वाटतं बरं आहे
वहिनी तर घेतलं होता ना, आता तुम्ही घ्या. असं म्हणतो. बरं, ऐका पुण्या राजाची तुग राणी, पुण्या राजाची तुग राणी, 18 वर्ष पूर्ण होतात सगळ्यांनी नोंदणी. वा दादा आणि वहिनी, तुमच्यासारखे विचार जर या सगळ्या लोकांनी जर ठेवले ना, तरच या भारत देशात लोकशाही जिवंत राहील. खरंय खरंय. चला मतदानाकडे. बाई ही मतदानाची लाईन आहे ना ग? हो. या ताई या. सामाजिक भान म्हणून पहिलं प्राधान्य देतो आम्ही तुम्हाला. कसलं पहिलं प्राधान्य इकडं माग आमचे पोरं फळमले ना मतदानाचे. तुम्ही यार पहिले पुढे आला तंगड्या तोडील वय मागे चल. आणि तू रे शांतपान नको करू. इकडे काय आम्ही फुकट लाईनी उभे आहे काय? हा अरे सामाजिक भान आणि कर्तव्य म्हणता ना तुम्ही याला, मग आता वागायला शिका. पण हे बघा ना, महत्व तरी कोणाला देत आहे? तर त्या भ्रष्ट मतदारांना, ज्यांनी घेतले पैसे किंवा त्यांनी दिलेली खोटी आश्वासनं. पण हे सगळं बदलायला हवं. आम्हाला आमचा राजा चांगला हवाय आणि कर्तव्यदक्ष हवाय, आणि तो फक्त नावाला नाही तर कामाला सुद्धा. चला नाव नोंदणी करायला. तू बघ कधीच मला मतदान केंद्राच्या बाहेर मग तोच तंगडे तोडतो. मतदानाची सुट्टी मज्जा करण्यात आणि पार्टी करण्यात वाया घालवले, हे चुकलंय आपलं. योग्य वयोमर्यादेत नाव नोंदणी नाही केली, हे चुकलंय आपलं. मतदार यादीमध्ये आपण नाव नोंदणी केली की नाही हेच आपण बघत नाही, हे चुकलंय आपलं. मतदान करताना कोणत्या उमेदवाराला मतदान करतं हे पाहिलं नाही, त्याची पडताळणी केली नाही, हे चुकलंय आपलं. याच सगळ्या चुका आता आपल्याला सुधारायच्या आहेत. पाळत नाही, हे चुकलंय आपलं. याच सगळ्या चुका आता आपल्याला सुधारायच्या आहेत. अरे मतदार राजा जागा हो. लोकशाहीचा धागा हो. मतदार राजा जागा हो. लोकशाहीचा धागा हो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.